अभिजित दिपके म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक हा काल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांच्या घरच्यांना खूप आनंद झाला। शनिवारी जंतर मंतर येथे आंदोलन झाल्यानंतर अभिजित दिपके हा थेट छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचला। त्यानंतर पुष्पहार घालून त्याचं औक्षण या ठिकाणी करण्यात आलं। आपण पाहतोय की थेट अमेरिकेवरून म्हणजे अमेरिकेच्या बोस्टनवरून अभिजित काल जंतर मंतरवरती गेला होता आणि काल दिवसभर त्या ठिकाणी आंदोलन झालं। आंदोलनाच्या नंतर तो थेट आपल्या घरी पोहोचला आणि हे पहा त्याची आई त्याचं औक्षण करत आहे। खरं तर मुलगा जेव्हा बाहेर देशातून थेट घरी न येता तो सुरुवातीला जंतर मंतर या ठिकाणी जाऊन त्यांनी काल आंदोलन केलं आणि हे आंदोलन काल पूर्ण देशभर गाजलं। खरं तर या आंदोलनानंतर या ठिकाणी त्याची आई त्याचं औक्षण करताना आपण पाहतोय। आता तो घरी पोहोचत आहे आणि विशेष म्हणजे जसं हे पाहतोय त्याच्या घराचं नाव शंकर सदन असं आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहणारा हा अभिजित दिपके आज घरी पोहोचला आहे आणि विशेष म्हणजे पोहोचल्यानंतर घरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। त्याचं औक्षण करण्यात आलं। आपण पाहतोय की घराच्या बाहेर पोलिसांचाही बंदोबस्त आहे आणि यापूर्वी अभिजित दिपके याला पाहत असताना जनता काल भारावून गेली, कारण जी सोशल मीडियावरती पार्टी स्थापन झाली ते काल अक्षरशः मैदानात उतरून त्याने आंदोलन केलं आणि आंदोलनाच्या नंतर तो थेट छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पोहोचला आणि त्याने आपल्या घरच्यांची भेट घेतली। यावेळी घरच्यांनी त्याचं औक्षण केलं आणि विशेष म्हणजे पोलिसांचा फौजफाटा देखील त्याच्या घराच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे। हे छत्रपती संभाजीनगरचे हे दृश्य आपण पाहतोय। आणखीन 8 दिवसानंतर आंदोलनाची चेतावणी देणारे अभिजित दिपके हा आता पुन्हा पुढचं काय पाऊल उचलतो आणि त्यांच्या घरच्या काय प्रतिक्रिया आहेत ते देखील जाणून घेणं गरजेचं आहे। अशाच विविध बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महासागर न्यूज। तो आज का हमारा जो प्रोटेस्ट था वो काफ़ी सक्सेसफुल हुआ है और उसमें कम से कम 6 से 7 हज़ार लोग आए हुए थे और आगे ये आंदोलन पूरे देश भर में बढ़ेगा और जब तक रिजाइन नहीं करते हैं पीछे नहीं आगे हटेंगे। ये आंदोलन पूरे नेशन वाइड होगा उनके रेजिग्नेशन वो हम जल्दी बताएंगे। इसको पूरे नेशन वाइड करना है। महासागर न्यूज।